घेतला की तो निर्णय आमच्या समाजाला मान्यच करावा. हे सगळे आलेले जे आहेत ते पंच आहेत, हे पंच आज आपला संदेश देऊन आमच्या जातीमध्ये जाणार आहेत आणि सांगणार आहेत की सरांचा आदेश असा आहे की आपण सगळ्यांनी काँग्रेसला मतदान करायचं, शिवसेनेला मतदान करायचं. आज एवढा समाज आहे, हा एवढा समाज नाही, याच्या 20 पटीने आमचा समाज गावामध्ये आहे. सध्या सोयाबीनची सुटी आहे, सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे की आम्ही जर इकडे आलो तर आमच्या रोजगाराचं काय. सगळ्यांनी गुंतवणुकीकडे आहे, कामाला गेल्याशिवाय तर पर्याय नाही. पण मी सांगितलं की सरांनी आपल्याला आदेश दिला नाही. ही सगळी माणसं माझं म्हणून नाही, आपल्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्यामुळं या पुढच्या काळामध्ये मी काही फारसं बोलणार नाही. वेळोवेळी ज्याच्या वेळेला तुम्ही अडचणी आणाल त्याच्या वेळेला मी सरांना त्रास देणार आहे की सर आमच्यासाठी तुम्ही काम करा, आमच्यासाठी थोड लावा. आणि मला नाही वाटत आपण ज्या वेळेला बोलतो आणि मला हे माहिती आहे सरांच्या समोर जेव्हा आपल्याला उभा टाकावं लागतं, मी याचा अनुभव घेतला आहे. सर आम्हाला सांगायला सुद्धा थोडीशी शिस्तीचा असतो, पण वेल प्रिपेअर झाल्याशिवाय आम्ही बोलू शकतो एवढी तुमच्याकडे आणि हात पण दिलं जातात. वेल प्रिपेअर काय आहे त्यांच्याकडे काय आहे याची माहिती आहे, समोरचा आणि खोल बोलायला लागला की नाही हे असं नाही असं आणि तशी आपली आहे. त्याच्यामुळे मला बाहेर करायचं सांगितले आपण साहेबांकडे चालत वेल प्रिपेअर करायचं, मोठ्या साहेबांकडे चालत होतो हा बोला हा तुम्ही बोलायला हा चल बोल पण नाही तुम्ही अभ्यास वा तुम्हाला माहिती आहे आणि वाचन तुमचं खूप आहे हा भाग आहे. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. आता मी कौतुक म्हणून नाही सांगत, पण तुमचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर मिळवावं आणि अभिमानाने मिळवावं ही बाब तुमच्या नेतृत्वावर आणि त्याच्यामुळे मेळाव्यातही एवढा उशीर झालेला असला तर आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं आहे की दिलीपरावजी साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे.